हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांसोबत राज ठाकरेंची अर्धा तास चर्चा। विनोद तावडे आणि अमित ठाकरे यांची देखील उपस्थिती। दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट झाली। राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट, तर मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं। शहांच्या भेटीनंतर अमित ठाकरेंची देखील पोस्ट। राज ठाकरे महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय घेतील। बाळा नांदगावकर खासदार झाले तर आम्हाला आनंदच। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मनसेला महायुतीमध्ये सामील करण्याबाबत संघाकडून ग्रीन सिग्नल। हिंदुत्ववादी विचारांच्या मतांचं विभाजन टाळण्यासाठी संघाची भूमिका। सूत्रांची माहिती। मनसे जर इंडिया आघाडीमध्ये आली तर त्यांचा मानसन्मान होईल। सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य। तर राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्यास काहीही परिणाम होणार नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। मनसे सर्व जागा मागत नाही, पण एखाद्याला सोबत घ्यायचं असल्यास काही जागा सोडाव्या लागतात। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी। आंबेडकरांचं खरगेंना पत्र। तर ठाकरे गट आणि शरद पवार गटावरील विश्वास उडाला। आंबेडकरांची टीका। अमित शहांसोबत अजित पवार गटातील नेत्यांची आज बैठक। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित राहणार। आज महायुतीच्या जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता। भावना गवळी, श्रीरंग बारणे आणि राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। 1 ते 2 दिवसांमध्ये उमेदवारांसंदर्भात निर्णय होतील। राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये सागर बंगल्यावर बैठक। बावनकुळे, शेलार देखील उपस्थित। भाजप आणि अजित पवार गटातील जागांच्या अदलाबदली संदर्भात चर्चा। मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणामध्ये ईदगाह समितीची याचिका फेटाळली। हायकोर्टामध्ये जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे ईदगाह समितीला आदेश। बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जागा न मिळाल्यानं पशुपती पारस यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा। माझ्यासोबत अन्याय झाला, पशुपती पारस यांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।